बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकिस्ताननं भारताकडे सोपवलं। अटारी वाघा सीमेवरून साहू भारतात परतले। ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते। पाकिस्तानचा एक रेंजर देखील भारतानं पाकिस्तानला सोपवला। चांगल्या आणि वाईट काळामध्ये आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट। पाकला छुपी मदत पाठवणाऱ्या तुर्कस्तानकडून आता जाहीरपणे पाठिंबा। पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य। पाकची न्यूक्लिअर साईट असलेल्या किराना हिल्समध्ये रेडिएशन लीक झाल्याची चर्चा। अमेरिकेनं पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं। यावर बोलायचं नाही, अमेरिकन प्रवक्त्याचं वक्तव्य। अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत पाकमधला वाद मिटवला। वाद नको, आपण व्यापार करू, दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांना म्हणालो। ट्रम्प यांच्याकडून पुनरुच्चार। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। सूत्रांची माहिती। बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सैन्याचे आभार मानले। अंतर्गत सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली। सूत्रांची माहिती। तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसोबत बैठक। ऑपरेशन सिंदूरची अधिकृत माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली। तिन्ही दलाच्या कामगिरीचं राष्ट्रपतींकडून कौतुक। भारताकडून रशियाकडे अतिरिक्त S-400 क्षेपणास्त्रांची मागणी। रशियाकडून 5 पैकी 2 S-400 भारताला मिळणं बाकी। रशिया देखील उर्वरित क्षेपणास्त्र देण्याबाबत सकारात्मक। अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या कुरघोड्या सुरूच। चीनकडून अरुणाचलमधील अनेक ठिकाणांचं नामांतर। चीनची कृती हास्यास्पद आणि अर्थहीन आहे। अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि राहणार, भारत सरकारनं ठणकावलं। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर भारताकडून बंदी। ग्लोबल टाइम्सनं भारताचा अपप्रचार केल्याचा आरोप। ग्लोबल टाइम्सनं भारताविरुद्ध चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या। रशिया आणि युक्रेन समोरासमोर बसून तोडगा काढणार। तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये गुरुवारी दोन्ही देश चर्चा करणार। झेलेन्स्की यांच्याकडून पुतीन यांना चर्चेवेळी उपस्थित राहण्याचं आवाहन। अटारी बॉर्डरवर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला। युद्धजन्य परिस्थितीमुळे अटारी बॉर्डरवरील तिरंगा उतरवण्यात आला होता, तर पाकिस्ताननं अजूनही बॉर्डरवर त्यांचा ध्वज लावला नाही। राजस्थानच्या जैसलमेरमधील सोनार किल्ला आता पर्यटनासाठी खुला। युद्ध तणावानंतर सीमा भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अमृतसर विमानतळावर अजूनही विमान कंपन्या सेवा सुरू करण्यास तयार नाहीत। 2 कंपन्यांची दिल्लीपर्यंत सेवा सुरू। इतर शहरांना जोडणारी सेवा अद्यापही बंदच। पंजाबच्या अमृतसरमधील शाळा आजपासून सुरू। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरमधील शाळा बंद होत्या। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरले। मुंबईतील ताज हॉटेलसमोर ड्रोन उडवणारा तरुण ताब्यात। पहाटे 4 वाजता ड्रोन उडवत असताना पोलिसांनी अरमल्ला जेसीला ताब्यात घेतलं। भारतातून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदलाकडून INS विक्रांतच्या सुरक्षेसाठी विशिष्ट व्यूहरचना। INS विक्रांतच्या सुरक्षेसाठी अरबी समुद्रामध्ये शेकडो चौरस किलोमीटरवर अहोरात्र टेहळणी। विक्रांतच्या सुरक्षेसाठी अद्यापही भारतीय नौदल सजग आणि सज्ज। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त माध्यमांमध्येच। माझ्या कानावर तरी अशी कोणतीही चर्चा नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। माझ्या मनात काय आहे हे तुमच्या कानात सांगतो, देशमुखांचं मिश्किल उत्तर। राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी फुटली तेव्हा मला अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर होती। एकनाथ खडसे यांचा खुलासा। हर्षवर्धन सपकाळ आणि सचिन अहिर यांनी शरद पवार यांची भेट घेतली। पवार आणि अहिर यांचा एकाच गाडीतून प्रवास। आजकाल पक्ष सोडून जाण्याची फॅशन झाली आहे, पण तेजस्वी घोसाळकर जातील असं वाटत नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। राजीनामा मागे घेण्याबाबत विचार करेन। आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या उद्धव ठाकरे यांना सांगितल्या, पण सध्या तरी मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच। मातोश्रीवरील उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया।
राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर शिवसेनेवर दावा केला नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि राणे यांचं कौतुक. मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नाराजी. वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी. दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये मुंबईतील काँग्रेस नेत्यांची मागणी. किरीट सोमय्या यांच्याकडून मुंबईच्या भायखळ्यातील मस्जिदीवरील भोंग्यांची पाहणी. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मस्जिदींवर कारवाई करण्याची मागणी. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक. शिंदेंच्या घराबाहेर रक्तदान करत आंदोलन. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचं आज नागपूरमध्ये रक्तदान आंदोलन. हम तुम्हें खून देते हैं, तुम हमें कर्जमाफी दो. प्रहारच्या आंदोलनामध्ये बॅनर झळकले. ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक स्थगित. बैठकीसाठी जूनमधील तारीख देण्याचं आश्वासन. ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक होती. बबनराव तायवाडे यांची माहिती. आदिवासी सर्वेक्षणासाठी मुंबई महत्वाची बैठक सुरू. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. सत्य का नाम काम है चुभना. कुणाल कामरा याच्याकडून एनिमेटेड व्हिडिओ पोस्ट. जब शब्दों से डर लगने लगे तो समझ लो सच्चाई कहीं से गूंज रही है. कुणाल कामराचा नेमका रोग कुणाकडे, चर्चांना उधाण. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये भूषण गवई यांचा शपथविधी सोहळा संपन्न. माजी संरक्षण सचिव अजय कुमार यूपीएससीचे नवे अध्यक्ष. 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सुदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती. अजय कुमार 1985च्या बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची 368व्या जयंती उत्सवाचं आयोजन. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत, विजय शिवतारे यांची उपस्थिती. बुलढाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. आमदार संजय गायकवाड यांच्या शाहिरी पोवाड्यावर नृत्य. पंढरपूर कॉरिडॉरसाठी 8 दिवसापासून सुरू असलेलं सर्वेक्षण अखेर पूर्ण. 510 मालमत्ता धारकांकडून सर्वेला सकारात्मकता दर्शवली तर 132 मालमत्ता धारकांचा सर्वेला विरोध. भांडू परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यामध्ये वाद. मराठीमध्ये बोल तरच पैसे देऊ म्हणत दाम्पत्यानं वाद घातला. वादाचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्यामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांचा हातामध्ये तलवार घेऊन डान्स. खरात यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील धामणगाव शहरामध्ये शेतीच्या किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी. 3 ते 4 जण गंभीर जखमी. अहिल्यानगरच्या श्रीगोंदामधील दालमिया ग्रीन व्हिजन सिमेंट कंपनीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. प्रकल्पामुळे पशुधन आणि शेतीचं मोठं नुकसान होणार. निमगाव, अजनूदसह 9 गावांवर परिणाम होणार. साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांकडून आत्मदहनाचा इशारा. प्रकल्पातील 5 गावांचं पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात. मात्र सुविधांअभावी प्रकल्पग्रस्त आक्रमक. विहिरीतील गाळ काढताना अचानक विहीर खचली. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुक्यातील नटाळा शिवारातील घटना. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 10,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागाची माहिती. सर्वाधिक 6 हेक्टरवरील केळी पिकाचं नुकसान. जालना जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. अवकाळी पावसामुळे फळबाग पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची चिंता वाढली. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. आंब्याचं मोठं नुकसान. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळेगावामध्ये गारपीट. कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाळ्याचा तडाखा. तुळजापूर भूममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. धाराशिवला आज पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 25 ते 30% आंब्याचं उत्पादन. आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल. शीळ धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणीसाठा अधिक. रत्नागिरी शहराला 10 जूनपर्यंत पाणीसाठा पुरणार असल्याची माहिती. नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये पाणी संकट.
तलाव आटल्यानं आणि भावली धरणाजवळ 4 दिवसांपासून वीज नसल्यानं पाणीबाणी, 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित. अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये मूग पिकाचं नुकसान, काढणीसाठी आलेल्या मुगाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. आज पावसानं उघडीप दिली होती. अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात. मान्सून वेळेवर दाखल होत असल्यानं शेतकऱ्यांची लगबग सुरू. जालना जिल्ह्यामध्ये 16,000 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध, तर 2,77,710 मेट्रिक टन खताची मागणी. उर्वरित खताचा साठाही उपलब्ध होणार, कृषी खात्याची माहिती. परभणीमध्ये शेतकरी हळद काढणीच्या कामामध्ये रमला. हळदीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी. पावसाळ्यापूर्वी चंद्रपुरातील इराई नदी खोलीकरणाची गती वाढवा. पालकमंत्री अशोक उईके यांचे निर्देश. बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी मूग कापून गोळा करण्यासाठी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग. उत्पन्नामध्ये घट झाल्यानं शेतकरी नाराज. वाशिममध्ये महाबीजकडून सोयाबीन बियाण्यांचं नवीन दर जाहीर. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दरांमध्ये घट, शेतकऱ्यांना दिलासा. कृष्णा नदी संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांची जलयात्रा. कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत जलयात्रा. कर्नाटक ते महाबळेश्वर पर्यंत निघालेल्या जलयात्रेचं सांगलीमध्ये स्वागत. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळेगावमध्ये गारपीट. कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात. बीडमध्ये नाल्यातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर. मान्सूनपूर्व कोणतीही कामं न झाल्यानं नाले तुंबले. पालिका प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. नागपूरचं तापमान 40 अंशांच्या जवळ. उकाड्यानं नागपूरकर हैराण. नागरिकांना उकाड्यापासून वाचण्यासाठी शीतपेयांचा आधार. वर्ध्याच्या कानगावमध्ये महाराजस्व अभियानामध्ये लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप. आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं. वाशिममध्ये पशुपालकांसाठी आनंदाची बातमी. पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानावर दुधाळ गाई म्हशींचं वाटप. कुक्कुटपालनासाठी निवारा शेडला अनुदान देणार. 3 मे ते 2 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार.